आजचा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी पूर्णपणे सतर्क व्हा, कारण जे सत्य मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. उन्हाळा सुरू झालाय आणि बाजारात ठिकठिकाणी रसरशीत लालचुटूक टरबूज दिसायला लागले आहेत. तुम्हीही आज घरी जाताना एक मोठं टरबूज घेऊन गेला असाल किंवा रस्त्यावर उभं राहून त्याचा आनंद घेतला असेल. पण थांबा, हे टरबूज तुमच्या आयुष्यातील शेवटचं टरबूज ठरू शकतं. हो, मी अतिशयोक्ती करत नाहीये. जर तुम्ही विचार करत असाल की आजवर आम्ही खूप टरबूजं खाल्ली, आम्हाला काय होणार, तर सावधान, कारण 2026चं हे वर्ष मागच्या वर्षांसारखं राहिलेली नाही. गेल्या 15 दिवसात संपूर्ण भारतात जेवढे टरबूज विकले गेले त्यापैकी 90% टरबूजांमध्ये असा एक घातक घटक आढळला आहे ज्याने संपूर्ण देशाच्या आरोग्य यंत्रणेला हादरवून सोडला आहे. महाराष्ट्रापासून मध्य प्रदेशापर्यंत आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत एकच खळबळ उडाली आहे. तुम्ही जे लाल रंग बघून टरबूज विकत घेता तो निसर्गाचा चमत्कार आहे की तुमच्या मृत्यूचा सापळा? आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर उद्या तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ॲडमिट व्हावं लागू शकतं. काय आहे हे धक्कादायक सत्य? चला उलगडा करूया. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर लक्षात ठेवा, यामुळे तुम्हाला गंभीर शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते आणि थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल. हा कोणताही विनोद नाही, तर हा एक अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे. टरबूज खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमच्या आरोग्याला मोठी जोखीम आहे. टरबूज खाणारे सावधान. टरबूज खाऊन झालं असं. संपूर्ण देशात खळबळ. 15 दिवसात लाखो लोकांना गंभीर आजार. तुमचा भरोसा बसत नसेल, पण पहिली सुरुवात झाली मध्य प्रदेशातून. मध्य प्रदेशातल्या एका छोट्या गावात एका सुखी कुटुंबाने रात्री जेवणानंतर मोठ्या आनंदाने बाजारातून आणलेलं एक मोठं टरबूज कापलं. मुलं आनंदाने ओरडत होती, बाबा किती लाल आहे हे टरबूज. पण त्यांना काय माहीत होतं की हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरणार आहे. पहाटेच्या 3 वाजता घरातील 5ही जणांना एकाच वेळी गंभीर त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान काही जणांची प्रकृती प्रचंड खालावली. डॉक्टरांच्या मते हे केवळ साधे इन्फेक्शन नव्हतं, तर ते होतं अन्नाद्वारे शरीरात गेलेलं घातक रसायन. तुम्हाला वाटतंय का हे फक्त मध्य प्रदेशात घडलंय? महाराष्ट्राच्या राजधानीत काही शिजतंय ते ऐकून थक्क व्हाल. मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये जेव्हा अन्न आणि औषध प्रशासनाने अचानक तपासणी केली तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला. टरबूजांचे ट्रक रिकामे केले जात होते आणि तिथे अंधारात प्रत्येक टरबूजाला मोठ्या लांब सुयांनी कृत्रिम घटक टोचले जात होते. जेव्हा त्या सुईतील द्रव प्रयोगशाळेत तपासला गेला तेव्हा समजलं की ते चक्क रोडामाइन बी नावाचा औद्योगिक डाय होता. हा तोच रंग आहे जो कपड्यांना रंग देण्यासाठी वापरला जातो. हा रंग तुमच्या शरीरात गेला की तुमच्या पचनसंस्थेला गंभीर इजा पोहोचवतो. रंग तर फक्त सुरुवात आहे. टरबूजाच्या आकारात लपलेलं धक्कादायक सत्य अजून समोर यायचं आहे. शेतकरी ते ग्राहक हा प्रवास आता नैसर्गिक राहिलेला नाही. टरबूज वेलावर असताना ते हळूहळू मोठं व्हायला हवं, पण सध्याच्या नफेखोर मार्केटमध्ये टरबूज रातोरात मोठं केलं जातं. यासाठी काही विशिष्ट हार्मोन्सचा अनियंत्रित वापर केला जातो. हे इंजेक्शन टरबूजाच्या वेलाला दिलं की 24 तासात टरबूजाचा आकार दुपटीने वाढतो. हे घटक जेव्हा मानवी शरीरात जातात तेव्हा शरीराच्या नैसर्गिक कार्यामध्ये अडथळे आणतात आणि गंभीर आजार निर्माण करतात. तुम्हाला वाटतंय हे फक्त आकार वाढवण्यासाठी आहे, पण याच्या गोडव्यामागे जे रसायने आहेत ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अनेकदा आपल्याला वाटतं टरबूज किती गोड आहे, पण निसर्गात इतकं गोड टरबूज तयार होणं कठीण आहे. आता टरबूज गोड निघावं म्हणून चक्क काही कृत्रिम स्वीटनर्सचा वापर केला जातोय. टरबूजाच्या देठाजवळ एक बारीक छिद्र पाडून सिरिंजद्वारे हे अत्यंत हानिकारक घटक सोडले जातात. हे इतकं गोड असतं की सामान्य साखरेपेक्षा हे अनेक पटीने जास्त प्रभावी असतं. ज्यांना रक्तातील साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे टरबूज खाणं अत्यंत जोखमीचं आहे. पण हे सगळं कोणाच्या पाठिंब्याने सुरू आहे? ही साखळी कुठपर्यंत पसरली आहे ते ऐका. पुण्यातील एका मोठ्या सोसायटीमध्ये जेव्हा एका कुटुंबाने टरबूज कापलं तेव्हा त्यांना त्यामध्ये काही पांढरे तंतू दिसले. त्यांना वाटलं हे नैसर्गिक असेल, पण जेव्हा त्यांनी ते चाखलं तेव्हा त्यांना वेगळीच रासायनिक चव आली. तक्रार केल्यानंतर जेव्हा तपास झाला तेव्हा असं समजलं की टरबूजांना टिकून ठेवण्यासाठी काही रासायनिक घटकांचा वापर केला जात होता. विचार करा, आपण ताजं समजून जे खातोय त्यात काय मिसळलं जातंय? केवळ शरीराच्या वरच्या भागावर नाही, तर हे तुमच्या किडनीवरही गंभीर परिणाम करते. कसं सांगतो पुढच्या टप्प्यात. विदर्भात जेव्हा तापमान 45 अंशांच्या वर जातं तेव्हा लोक गारवा मिळावा म्हणून टरबूज खातात. पण अमरावतीमध्ये गेल्या आठवड्यात एक अशी घटना घडली की संपूर्ण विदर्भ हादरला.
टरबूज खाल्ल्यानंतर एका तरुणाची प्रकृती प्रचंड खालावली. डॉक्टरांनी शोध घेतला असता असं समजलं की टरबूजावर मारण्यात आलेली जहाल कीटकनाशके सालीतून थेट आत शिरली होती. उन्हाळ्यामुळे या रसायनांची रिॲक्शन होऊन ती शरीरासाठी घातक ठरली. तुम्हाला वाटतंय का की धुतल्याने ही कीटकनाशके निघून जातील? ही तुमची सर्वात मोठी चुकीची समजूत आहे. रस्त्याच्या कडेला जेव्हा पाटी दिसते टरबूज फक्त 10 रुपये किलो, तेव्हा आपण विचार न करता गाडी थांबवतो. पण कधी विचार केलाय का की उत्पादनाचा खर्च 30 रुपये असताना हे 10 रुपयांत कसं मिळतं? ही ती टरबूज आहेत जी तपासणीत नापास झालेली असतात, ज्यांच्यावर रसायनांचा इतका अतिवापर झालेला असतो की ती जास्त काळ टिकू शकत नाहीत. लोक स्वस्थ म्हणून घेतात आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याशी खेळतात. हे स्वस्थ टरबूज तुम्हाला मोठ्या आजाराकडे नेऊ शकतं. कसं ते या पुढच्या भीषण कहाणीतून समजून घ्या. नाशिकच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एकाच रात्री अनेक रुग्ण दाखल झाले. सर्वांची लक्षणं सारखीच होती: पोटात असह्य वेदना आणि गंभीर इन्फेक्शन. या सर्वांनी शहराच्या एकाच नाक्यावरून टरबूज खरेदी केलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा असं आढळलं की त्या टरबुजांमध्ये चक्क हानिकारक जड धातू सापडले. हे धातू एकदा शरीरात गेले की ते सहजपणे बाहेर पडत नाहीत. ते हळूहळू शरीराचे महत्त्वाचे अवयव कमकुवत करतात. हे घटक तुमच्या शरीरात काय करू शकतात हे ऐकल्यावर तुम्ही सतर्क व्हाल. काही आरोग्य संघटनांनी दिलेल्या ताज्या अहवालानुसार 2026 मध्ये टरबुजांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम रंग आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. विशेषतः काही खतांचा अयोग्य वापर टरबूज लवकर पिकवण्यासाठी केला जात आहे. यामुळे तुमच्या नैसर्गिक आरोग्य प्रक्रियेत अडथळे येतात. ज्यांना वाटते की आम्ही फक्त लाल भाग खातो आणि सुरक्षित आहोत, त्यांनी लक्षात घ्या की हे रासायनिक घटक संपूर्ण फळात पसरलेले असतात. आता तुम्हाला वाटत असेल की मग खरं टरबूज ओळखायचं कसं, तर त्याचंही एक गुपित आहे. एका यंत्रणेने भारताच्या प्रमुख शहरांमध्ये तपासणी मोहीम राबवली. यामध्ये 3000हून अधिक टरबुजांचे नमुने गोळा केले गेले. निकालात असं समोर आलं की बहुतांश टरबुजांवर कार्बाईडचा अंश होता. हे तेच घटक आहेत जे धातू जोडण्याच्या कामात वापरले जातात. तज्ज्ञांनी असं म्हटलंय की 2026 मध्ये टरबुजांमधील पेस्टिसाइड्सचं प्रमाण मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. हे तुमच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम करू शकतं. हा प्रभाव फक्त मोठ्यांवर नाही तर तुमच्या लहान मुलांवर कसा होतोय हे ऐका. जेव्हा आपण आपल्या लहान मुलांना टरबूज भरवतो तेव्हा आपण सावध राहणे गरजेचे आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे हे रसायने त्यांच्या वाढीवर परिणाम करू शकतात. अनेक मुलांमध्ये टरबूज खाल्ल्यानंतर पोटाचे विकार आणि इतर तक्रारी उघड झाल्या आहेत. हे नैसर्गिक पोषण नसून एक प्रकारचे धोक्याचे पाकिट आहे. तुम्हाला वाटतंय का आपण सुरक्षित आहोत? थांबा, आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सध्या काही ठिकाणी जमिनीचा कस नसतानाही केवळ रासायनिक घटकांच्या जोरावर टरबुजांचं उत्पादन घेतलं जातं. या टरबुजांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं पण पोषक तत्वे कमी असतात. हे टरबूज कापल्यानंतर जर तुम्ही ते काही काळ बाहेर ठेवलं तर त्यातून वेगळाच फेस बाहेर येतो. हेच ते लक्षण आहे की टरबूज नैसर्गिक नाही. पण या सगळ्यातून वाचायचा मार्ग काय? तो मार्ग सांगण्यापूर्वी ही शेवटची घटना बघा. कोल्हापुरात एका व्यक्तीने टरबूज खाल्ल्यानंतर त्याच्या तोंडाला प्रचंड रंग लागला. त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो रंग निघत नव्हता. जेव्हा त्याने डॉक्टरांना दाखवलं तेव्हा समजलं की तो कृत्रिम रंग त्याच्या त्वचेच्या आत शिरला होता. यामुळे त्याला त्वचेचे गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली. हे इतकं गंभीर आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. आता मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्या तुमच्या आरोग्याचं रक्षण करू शकतात. काही विशिष्ट गटातील लोकांसाठी जसं की गरोदर स्त्रिया किंवा ज्येष्ठ नागरिक हे रासायनिक घटक अधिक त्रासदायक ठरू शकतात. 2026च्या या उन्हाळ्यात अचानक आरोग्याच्या तक्रारींमध्ये जी वाढ झाली आहे त्यामागे हे अयोग्य पद्धतीने पिकवलेले टरबूज एक मुख्य कारण असू शकते. आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याची, जे तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहे. टरबुजाची ही बाह्य सजावट केवळ अधिक नफा कमवण्यासाठी केली जाते. आपल्याला वाटतं आपण ताजं फळ खातोय, पण आपण प्रत्यक्षात आरोग्यासाठी हानिकारक घटक घेतोय. या भागात आपण समजून घेऊया की टरबुजाच्या नमुन्यांमध्ये हानिकारक घटकांचे प्रमाण किती आहे. काही लोक सांडपाण्याचा किंवा अशुद्ध पाण्याचा वापर करून टरबुजाची लागवड करतात. यामुळे टरबुजात घातक बॅक्टेरिया तयार होतात जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. येथे आपण स्पष्ट करणार आहोत की काही मोजके लोक संपूर्ण शेतकरी वर्गाला नाहक त्रास देत आहेत. मधले दलाल शेतकऱ्यांवर दबाव टाकतात आणि यामुळे अयोग्य मार्गांचा अवलंब केला जातो. पण याचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला बसतो. नैसर्गिक टरबूज कसे ओळखावे? पाणी चाचणी. टरबुजाचा एक लहान तुकडा पाण्याच्या ग्लासामध्ये टाकून पहा. जर पाणी लगेच रंग बदलत असेल तर त्यात कृत्रिम रंग असू शकतो. देठ तपासणी. जर टरबुजाचं देठ वाळलेले असेल तर ते नैसर्गिकरित्या पिकल्याचं लक्षण आहे. देठ खूप हिरवगार असेल तर शंका घेण्यास वाव आहे. पिवळा डाग. टरबुजाच्या खालच्या बाजूला जिथे ते जमिनीला टेकलेले असते तिथे गडद पिवळा डाग असणे हे नैसर्गिक वाढीचं लक्षण आहे. तर मित्रांनो, आता तुम्हीच ठरवा.
तुम्हाला स्वस्त पण घातक पर्याय हवा आहे की तुमच्या कुटुंबाचे आरोग्य? आज जे सत्य मी तुमच्यासमोर मांडलं आहे ते तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. गेल्या 15 दिवसांतील घटनांनी हे सिद्ध केलंय की जर आपण सतर्क झालो नाही तर टरबूज खाल्ल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे टरबूज पिकवण्यासाठी आणि ते अधिक लाल दिसण्यासाठी काही अयोग्य मार्गांचा अवलंब केल्याच्या शक्यता समोर येत आहेत. मला माहिती आहे की हे सगळं ऐकून तुमच्या मनात भीती निर्माण झाली असेल, पण हा माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा नसून तुम्हाला सजग करणं हा आहे. बघा, निसर्ग आपल्याला उत्तम फळ देतोच, पण काही नफेखोर लोक मानवी आरोग्याशी खेळून स्वतःचा फायदा करून घेतात. वर सांगितलेल्या घटना आणि माहिती ही सोशल मीडियावर आणि विविध रिपोर्ट्सवर आधारित आहे. आपण याला सरसकट सत्य न मानता एक मोठी शक्यता म्हणण्याकडे पाहिले पाहिजे, कारण तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं आरोग्य हे कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाची विनंती, मला कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही कधी टरबूज खाल्ल्यावर तुम्हाला काही वेगळी चव जाणवली आहे का? किंवा टरबूज कापल्यावर पाणी लाल झाल्याचं कधी तुमच्या बाबतीत घडलंय का? तुमचे अनुभव खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे अनुभव वाचून इतर हजारो लोकांचे प्राण वाचवू शकतात आणि त्यांना योग्य खबरदारी घेता येईल. आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाजारात जाल तेव्हा फक्त लाल रंग बघून तर टरबूज घेऊ नका. मी वर सांगितलेल्या 3 चाचण्या, पाणी चाचणी, देठ चाचणी आणि तो पिवळा डाग याचा वापर करा. तर तुम्हाला त्याची शंका वाटली असेल तर फळ विकत घेऊ नका आणि शक्य असेल तर आपल्या ओळखीच्या विश्वासू शेतकऱ्याकडूनच फळ घेण्याचा प्रयत्न करा. आणि ही माहिती फक्त स्वतःपर्यंत मर्यादित ठेवू नका, आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रांना विविध नक्की शेअर करा. तुमची एक शेअर केलेल्या माहिती एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून वाचू शकते. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा भेसळ करणाऱ्यामुळे सरकारने कठोर कारवाई करायला हवी की नाही, किंवा हो किंवा नाही, असं कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे या विषयाची व्याप्ती वाढेल आणि प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचायला मदत होईल. शेवटी इतकंच सांगेल, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि निसर्गाशी नातं जोडून राहा. या आजच्या विशेष भागात पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.